हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसं काय पाटील चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आजचं ब्लॉग मी करतो आहे. खरं म्हणजे मी मोटर ब्लॉगिंग करणार होतो आज, पण बाहेर एवढं टेम्परेचर असल्यामुळं मी ते बाईक काढणं कठीण गेलं. त्याच्यामुळे मी बाईक कारने गावाला चाललो आहे. तर महाशिवरात्रीनिमित्त माझ्या गावाला जो उत्सव साजरा होतो ते थोडक्यात तुम्हाला मी आम्ही कर्नाळ्यामध्ये आलो आहे. मित्रांनो, महाशिवरात्रीनिमित्त जर सांगायचं झालं तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की भारतात वर्षभरात कितीतरी सण साजरे केले जातात. प्रत्येक सण साजरा करण्यामध्ये काही ना काही पौराणिक कारण असतंच. हिंदू धर्मामध्ये बहुतेक लोक हे भगवान शंकराचे भक्त आहेत. त्यामुळे हिंदू धर्मात महाशिवरात्रीला खूप महत्त्वाचे स्थान दिले आहे. मित्रांनो, प्रत्येक महिन्याचा 14 दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री येते. अशा प्रकारे वर्षभरात 12 शिवरात्री येतात. परंतु या 12 शिवरात्रीपैकी फेब्रुवारी मार्च महिन्यात येणारी शिवरात्री ही महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते. मित्रांनो, महाशिवरात्रीला आध्यात्मिकदृष्ट्या पाहिलं तर सर्वाधिक महत्त्व आहे. कारण महाशिवरात्रीच्या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की मनुष्याचा नैसर्गिक उद्रेक होण्याची शक्यता असते. मित्रांनो, महाशिवरात्रीचे महत्त्व काही वेगवेगळ्या प्रकारे सांगितले गेले आहेत. पौराणिक कथेत असंही सांगितलं गेलं आहे की भगवान शिवशंकराने विष पिऊन संपूर्ण विश्वाची रक्षा केली. त्यामुळे महाशिवरात्री हा उत्सव साजरा केला जातो. तशाच प्रकारे तर काही कथेनुसार असेही कळून येते की महाशिवरात्री या दिवशी शिवशंकर आणि पार्वती यांचा विवाह झाला. तसेच महादेवांनी या दिवशी तांडव नृत्य केलं होतं. महादेवांना शांत करण्यासाठी, भूलोकाचा विनाश टाळण्यासाठी सर्व लोकांनी भगवान शिवशंकराकडे प्रार्थना केली होती. अशा बऱ्याच पौराणिक कथा यामागे दडलेल्या आहेत. इथे काय बोलते, जाम ट्रॅफिक असतो. मित्रांनो, हा रस्ता तुम्ही आता पाहत असाल. या रस्त्याला आम्ही पावसाळ्यात होडी न्यायची की गाडी न्यायची. हे आता केलं ना, हो लवकर केला मग ट्रॉफिक इथंच व्हायची ना. हो मग काय त्याच होते रे बाईक. जॉनी मध्ये पावसाळ्याच्या रस्त्याला मला होडी न्यायची की गाडी न्यायची हा प्रश्न पडायचा. तो हा रस्ता, हा रस्ता अलिबाग रस्ता सध्या कंडिशनमध्ये आहे. त्यामुळे रस्त्याचं चालू आहे. पण 50-60% रस्त्याचं काम होताना दिसत आहे. महत्त्वाचं सांगायचं झालं म्हणजे की समोर जी BMW कंपनी आहे त्याच्यामुळे हे रस्त्याला ट्रॅफिक जास्त लागते. कारण हेवी गाड्या भरपूर चालतात तिथे. आणि अलिबाग बोलल्यानंतर शनिवार रविवार खूप मोठं पर्यटक स्थळ. त्याच्यामुळे आणखीन तिथे रस्त्यावर रेलचे रस्ते गाड्यांची राहणारी हेवी चालू असते. आता तुम्ही पाहतच असं माझ्या समोरची गाडी झाली ती MH-01. त्याच्या बाजूने दुसरी गाडी झाली ती MH-12. तुमच्या तुम्हाला अंदाज येत असेल ही गाड्या अलिबागमध्ये कुठून येतात. आणि आज शनिवार आहे आणि महाशिवरात्री. जेव्हा असे जोडून जेव्हा सण विकेंड येतात तेव्हा पर्यटक अलिबागमध्ये जास्त असतात. ते समोर दिसते तुम्हाला JSW स्टील डोल्बी. जेव्हा हा प्लांट पडला होता तेव्हा निपॉन डेंड्रो इस्पाच्या नावाने ओळखला जायचा. काही वर्षापूर्वी JSW तिला हायर केली. JSW नावाने ओळखले जातात.
रोजगार तर भरपूर मिळाला, पण प्रदूषण पण तेवढंच. पण काहीतरी आता सहन करायला लागतंच. प्रदूषण नाही सहन केलं तर रोजगार मिळणार नाही. JSW डोंबी समोर दिसते तुम्हाला. नाव घेतो गेट पण मला गेटवर मला चला तर मित्रांनो, मी माझ्या गावाला पोचलो. माझ्या गावाची ओळख सांगायची झाली तर शिवाजी महाराजांचा हा पुतळा हीच गावाची माझी मोठी ओळख आहे. चला तर मित्रांनो, रात्रभर भजन गायन करून सकाळी पहाटे महाप्रसादाचा आनंद घेऊन उपवास सोडला. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.